आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड शहर व परिसरात आज रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली। येथील ऐतिहासिक ईदगाह मैदानात शहर व तालुक्यातून आलेल्या हजारो मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले। उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सकाळी 9 वाजता ऐतिहासिक ईदगाह मैदानावर शाही इमाम हाफिज अब्दुल अयाज मुजावर यांनी उपस्थित हजारो मुस्लिम बांधवांना नमाज अदा केली। दरम्यान नमाज पठणापूर्वी राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ईदगाह मैदानावर येऊन मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव व कार्यकर्ते उपस्थित होते। रमजान ईद निमित्त शहर व परिसरात विविध समाजोपयोगी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। गेली 30 दिवस अनेक ठिकाणी या ईदच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात येत होते। रमजानचे कडक उपवास काल पूर्ण झाले। आज सकाळी ऐतिहासिक मनोरे मस्जिद येथून सकाळी 8 वाजता शेकडो मुस्लिम बांधवांच्या सहभागाने मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला। ही मिरवणूक मेन रोडने आझाद चौक, यशवंत हायस्कूल, हेड पोस्ट ऑफिस, बापूजी साळुंखे पुतळा, राज मेडिकल, विजय दिवस चौक ते ईदगाह मैदानाशी काढण्यात आली। दरम्यान ईदगाह मैदानावर आलेल्या हजारो मुस्लिम बांधवांना शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह ट्रस्ट तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने पिण्याचे पाणी, थंड पेय आदींची सोय करण्यात आली होती। नमाज पठण झाल्यानंतर ईदगाह मैदान रोडवर कराड शहर पोलीस स्टेशनच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक KN पाटील, पोलीस कर्मचारी यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या। पाटील साहेब